कोपरखैरणे पोलीस स्टेशन मार्फत हरवलेले मोबाईल, चोरी गेलेले मोबाईल असे परत देण्याचा कार्यक्रम चालू होता। यामध्ये आज आपण 27 मोबाईल जवळजवळ 7 लाख किमतीचे आपण आज परत केलेले आहेत, त्यांना मिळवून दिलेले आहेत। यामध्ये CIR या पोर्टल मार्फत राहुल मोरे यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। त्यांनी आतापर्यंत यापूर्वी सुद्धा जवळजवळ 150 ते 200 मोबाईल त्यांनी परत मिळवून दिलेले आहेत। ही कोपरखैरणेची PIची आणि राहुल यांच्या टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। मोबाईल हरवणं, चोरी जाणं हे फार मोठं दुःख आहे। यामध्ये जसं साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये आपला डाटा असतो, हे असतो, याच्यामध्ये आपले फोटो खूप महत्वाचे असते। आपल्या मुलांचे, नातेवाईकांचे हे 10-10, 15-15 वर्षापूर्वीचे फोटो असतात। ते जर असा मोबाईल गेला तर ते आपण त्याला मिस करतो। असा मोबाईल परत मिळणं हे खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येकासाठी। तर परत एकदा मी राहुल मोरे आणि औदुंबर पाटील यांच्या टीमचे सर्वांचे एकदा मी अभिनंदन करतो। तसंच औदुंबर पाटील साहेबांनी 16 वर्षापूर्वी चोरी झाली होती आणि त्याच्यामध्ये जे सोनं गेलं होतं ते सुद्धा आज परत देण्याचा कार्यक्रम केलेला आहे। 16 वर्षापूर्वी जर त्याचा जो मुद्देमाल नसतो ते पोलिसांनी, हे बी खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे। पाटील साहेबांचं परत एकदा मी अभिनंदन करतो। तसं त्यांचं चांदी सुद्धा परत दिलेली आहे। आपण सगळे एकदा पाटील साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करू आणि नेहमी तुमचं कोणाची काही अडचण असेल तर साहेबांशी कॉन्टॅक्ट करा, सहकार्य करत राहा। धन्यवाद। 29 दिसंबर को मेरा मोबाइल कोपरखैरणे रेलवे स्टेशन पर गया था। जैसे ही फिर पता चला कि आधा एक जगह से मेरा मोबाइल स्विच हो गया, पता नहीं चला। तो फिर जैसे ही यहाँ पर पुलिस स्टेशन में आके कंप्लेंट किया था, फिर मोदी साहब से कॉन्टैक्ट हुआ। मोदी साहब बोले कि 100% मेरा मोबाइल आपको ला के देंगे। सब ये बड़े साहब अपना अवार्ड साहब उन्होंने बोला कि आपका मोबाइल 100% हम लोग ला के देंगे, कोई टेंशन नहीं। और जैसे 4 दिन पहले बोला है कि आपका मोबाइल क्रेश हो गया है, आपको जल्द से जल्द मिल जाएगा। असं वाटलं नव्हतं की मोबाईल कधी सापडेल, तर पण विश्वास नव्हता की सापडेलच मोबाईल। पण मोबाईल सापडला आणि खरंच म्हणजे विशेष कौतुक वाटतं की एवढी छोटीशी गोष्ट एवढं पोलीस एवढं मेहनतीने शोधून काढतात ना, खरंच त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे। प्रामाणिकपणे एवढी मेहनत करतात त्यांच्यावर, म्हणजे पहिल्यांदाच मी पण इकडे आलो पोलीस स्टेशन मध्ये आणि खरंच विशेष वाटलं मला। मेहनतीचं यांचं खरंच कौतुक आहे। माझं नाव शीतल। 22 डिसेंबर 2024 रात्री 11:30च्या सुमारास MSCB सेक्टर 19च्या बस स्टॉपवरून माझा मोबाईल माझ्या समोरून चोरून गेला। पण मी प्रयत्न केला त्याच्या मागे, पण नाही भेटला। हातामध्ये कंप्लेंट केली। नंतर रिलेटिव्ह लोकांनी बोललं की पोलीस कंप्लेंट करू, काही होणार नाही, मोबाईल नाही भेटणार। पण मी होप्स नाही सोडले। मी विचार केला नाही, माझा मोबाईल मला परत भेटेल। आणि त्यावेळेला मोरे सर पण ॲक्च्युली गावी गेले होते, त्याच्यामुळे खूपच विचार येत होते भेटेल नाही भेटेल। पण आता त्या दिवशी अचानक मोरे सरांचा कॉल आला की आपला मोबाईल हरवला आहे का। तर मीच शॉक झाली, म्हटलं असं कसं फोन आला म्हणून। तर मी बोलली हां मोबाईल हरवलेला। तर त्यांनी बोलले तुम्ही मोबाईल घ्यायला शुक्रवारी 4:30 वाजता या। तर येताना पण असं वाटलं नव्हतं म्हणजे की मोबाईल भेटेल करून। असं पोलिसांवर कसं कोण लवकर जसं विचार करतात, कधी भेटतो नाही भेटतो, कधी स्वतः घेऊन ठेवतात नाही देणार। पण आता मोरे सरांच्या वर्कवर एवढा विश्वास आला आहे की हरवलेली वस्तू पण पुन्हा मोरे सर आणि औदुंबर पाटील, अच्छा सॉरी, पोलिसांना आणि कोपरखैरण्याचे पोलीस खरंच खूप चांगलं वर्क करतायत। त्यांचं खूप चांगलं काम आहे। मोरे सरांना खूप खूप धन्यवाद।